नमस्कार, मी आकाश इंगळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर आंतरविद्या शाखेतील विषयात विद्या वाचस्पती PhD पदवीच्या पूर्ततेसाठी आवश्यक असणारा PhD प्री कोर्सवर्कसाठी मी या ठिकाणी सेमिनार सादर करत आहे. माझा रोल नंबर आहे 27 आणि माझ्या मार्गदर्शकांचे नाव आहे डॉक्टर जितेंद्र सुभाष शिंदे. माझा विषय आहे अमरावती जिल्ह्यातील समग्र शिक्षण योजनेअंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील शाळेमधील संगणक प्रयोगशाळांच्या सद्यस्थितीचा अभ्यास. तर पुढे शेअर पुढे स्क्रीन दुसरी काढ, हे काढ, हे दुसरी पुन्हा त्याच्यावर तशी स्क्रीन समोर जात नाही का? हां, तर या ठिकाणी प्रस्तावना मानवाच्या संस्कृतीबरोबरच मानवाचे आपले श्रम कशा प्रकारे कमी करता येईल व आपली कार्यक्षमता कशा प्रकारे वाढवता येईल याचा विचार करण्यास सुरुवात केली आणि या संदर्भात त्याहून अधिक उपकरणे सुद्धा शोधून काढली. उदाहरणार्थ दगडी हत्यारे, धनुष्यबाण, दगडी भाला यांचा शोध घेऊन तो शिकार करू लागला. काळ बदलत गेला आणि विज्ञानाचे शोध लागत गेले व त्यानंतर अनेक उपकरणे अस्तित्वात आली. टेलिव्हिजन, गणक व यंत्र व नंतर संगणक याचा उपयोग सुरुवातीला बँक, उद्योग, अंतरिक्ष, आता त्याहून शिक्षणात सुद्धा होऊ लागलेला आहे. संशोधनाची आवश्यकता व महत्त्व कोणत्याही शिक्षण संस्थेची प्रतिष्ठा, दर्जा व यशस्वीता तसेच चालणाऱ्या अध्यापन प्रक्रियेवर अवलंबून असते. प्रगत तंत्रज्ञानामुळे वेगवेगळ्या प्रकारची अध्यापनाची साधने अस्तित्वात आलेली आहेत. त्यातील ई-लर्निंग अतिशय प्रभावी साधन संगणक होय. संशोधनाचे महत्त्व आज संगणक शिकणे म्हणजे साक्षर होणे असे समजले जाते. त्याशिवाय आज विद्यार्थी आपले ज्ञान वाढवू शकत नाही, म्हणून संगणक शिकणे गरजेचे आहे. प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात संगणकाचा अध्यापनात कितपत वापर होतो त्यावर संगणकाचे अध्यापन अवलंबून असते, म्हणून सदर संशोधन समस्येवर संशोधन करण्याचे महत्त्वाचे आहे. त्यानंतर संशोधन समस्या अमरावती जिल्ह्यातील समग्र शिक्षण योजनेअंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील शाळेमध्ये संगणक प्रयोगशाळेच्या सद्यस्थितीचा अभ्यास होय. कारण व्याख्या प्राथमिक शाळा बालकांच्या सक्तीच्या व मोफत शिक्षणाचा हक्कानुसार बालवाडीपासून तर 14 वर्षापर्यंतचे शिक्षण म्हणजे प्राथमिक शिक्षण होय. माध्यमिक शाळा माध्यमिक शिक्षण हे प्राथमिक शिक्षण व उच्च माध्यमिक यांना जोडणारा दुवा आहे. कुमारावस्थेत बालकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दिले जाणारे सर्वसामान्य तांत्रिक व्यावसायिक शिक्षण म्हणजे माध्यमिक शिक्षण होय. समग्र शिक्षण या योजनेअंतर्गत प्राथमिक शाळा स्तरापासून तर उच्च माध्यमिक स्तरावरील शाळांचा सहभाग घेऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा प्राप्त करून देणे. संगणक प्रयोगशाळा असे एक उपकरण जे मानवाच्या नवीन तंत्रज्ञानाची योग्य माहिती देऊन अचूक मार्गदर्शन करण्यात मदत करते. अमरावती जिल्ह्यातील समग्र शिक्षण योजनेअंतर्गत संगणक प्रयोगशाळा मिळणाऱ्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचा शोध घेणे, अमरावती जिल्ह्यातील समग्र शिक्षा अंतर्गत मिळणाऱ्या पुस्तकांचे व इतर साहित्यांचे उपलब्धतेचा शोध घेणे, संगणक शिक्षकांच्या उपलब्धतेची माहिती घेणे, माध्यमिक अभ्यासक्रमात संगणकाच्या अध्ययनाबाबत विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेणे, माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकाचे परिणामकारक ज्ञान होण्यासाठी उपाययोजना सुचवणे. संशोधनाच्या परिकल्पना प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील शाळांना संगणक प्रयोगशाळा उपलब्ध करून देण्यात आले आहे. योजनेअंतर्गत मिळणाऱ्या साहित्याचा अभ्यास संगणक शिक्षकांच्या शैक्षणिक पात्रता योग्य आहे. समग्र शिक्षण योजने प्राथमिक आणि माध्यमिक शाळेकरिता आहे. समग्र शिक्षण योजनेचा संगणक साक्षरतेचा महत्त्व दिलेले आहे. संशोधन व्याप्ती व मर्यादा.
क्षेत्रव्याप्ती प्रस्तुत संशोधन अमरावती जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थी पुरते मर्यादित आहे. आशय व्याप्ती प्रस्तुत संशोधन संगणकाशी संबंधित आहे. घटक व्याप्ती प्रस्तुत संशोधन प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील शाळेमध्ये संगणक प्रयोगशाळेच्या सद्यस्थितीचा अभ्यासाशी संबंधित आहे. काळव्याप्ती प्रस्तुत संशोधन 2023 ते 25 या 3 वर्षाकरिता आहे. संशोधन पद्धती कार्यपद्धती संशोधन पद्धतीची निवड प्रस्तुत संशोधन अमरावती जिल्ह्यातील समग्र शिक्षण योजनेअंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील संगणक प्रयोगशाळेच्या सद्यस्थितीचा अभ्यास सर्वेक्षण पद्धत वापरून अभ्यासात येईल. प्रस्तुत संशोधन पुढील विषयात अंतर्भावात होईल. अमरावती जिल्ह्यातील माध्यमिक शाळा 2 विद्यार्थ्यांच्या संगणक विषयांच्या अध्ययनात येणाऱ्या समस्या. जनसंख्या सदर विषयाचा अभ्यास करताना संशोधक अमरावती जिल्ह्यातील एकूण माध्यमिक शाळांची संख्या 600 असून त्यापैकी 200 ते 250 शाळांची जनसंख्येमध्ये निवड करणार आहे. असंभाव्यता नमुना निवड पद्धती सहज प्राप्त होऊ शकणाऱ्या व्यक्तींच्या या वस्तूच्या न्यायाधीशामध्ये समावेश असल्यास त्याला प्रासंगिक न्यायाधीश म्हणतात. शाळेतील विद्यार्थी कार्यालयीन कर्मचारी शिक्षक सुलभतेचे उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे साधारणतः या पद्धतीचा उपयोग करणार आहे. नमुना निवड समग्र किंवा संपूर्ण अभ्यास क्षेत्रातून निवडलेला लहान भाग म्हणजे नमुना होय. तर याकरिता सर मी जो पायलट प्रोजेक्ट जो राबवला होता या विषयाच्या संबंधित त्यासाठी मी सध्या प्रश्नावली तयार केलेली आहेत. त्या प्रश्नावलीमध्ये एकूण 10 प्रश्नांचा समावेश आहे. पहिला प्रश्न आहे संगणक विषयाची आवड निर्माण होण्यासाठी तुमच्या शाळेत कोणकोणती उपक्रमे राबवली जातात. पहिला दिला संगणकीय खेळ शिकवले जातात. वेगवेगळे मनोरंजक कार्यक्रम दाखवले जातात. संगणक हाताळण्यास देतात. संगणकाचे महत्त्व पटवून सांगतात. संगणकाचा वापर कोणत्या गोष्टी करण्यासाठी आवडतो. खेळायला संगणकाचा वापर कोणत्या गोष्टी करण्यासाठी आवडतो. खेळ खेळायला, फिल्म बघायला, गाणे ऐकायला, संगणकीय ज्ञान मिळवण्यासाठी. तिसरा आहे संगणक हा विषय तुमच्या शाळेत कोणत्या विषयाअंतर्गत समाविष्ट करण्यात आला आहे. पहिला आहे कार्यानुभव, बी आहे माहिती तंत्रज्ञान, सी आहे माहिती संप्रेषण. तुमच्या शाळेत कोणत्या इयत्तेपासून संगणक अध्ययन करण्यात येते. ए आहे 5, बी आहे 6, सी आहे 7, डी आहे 8. त्यानंतर तुमच्या शाळेत संगणक विषयाची परीक्षा होते का. नेहमी, ए नेहमी, बी कधी कधी, सी कधीच नाही. 6 प्रश्न परीक्षा घेत असल्यास खालीलपैकी कोणत्या प्रकारे घेतली जाते. ए लेखी, बी तोंडी, प्रात्यक्षिक सह, डी वरील सर्व. 7 प्रश्न शाळेत संगणक विषयावर गृहपाठ दिला जातो का. ए नेहमी, बी कधी कधी, सी कधीच नाही. 8 प्रश्न तुम्ही खालीलपैकी संगणक संबंधी कोणता कोर्स केला आहे का. ए MS CIT, बी MS ऑफिस, सी बेसिक कोर्स, डी कोणताच नाही. तुमच्या शाळेत संगणक विषयाशी संबंधित पुस्तके ग्रंथ उपलब्ध आहेत का. ए होय, बी नाही. 10 प्रश्न तुमच्या शाळेत संगणकाची स्वतंत्र खोली आहे का. ए होय, बी नाही. नंतर या केलेल्या प्रश्नाचे कोणकोणते उपक्रम राबवले जातात याचं पर्सेंटेज काढलेलं आहे. तर 75% विद्यार्थी म्हणतात की संगणकाचे महत्त्व पटवून सांगतात. दुसरं 16% विद्यार्थ्यांचं मत आहे की संगणक हाताळण्यास देतात. आणि जवळपास 8% विद्यार्थी सांगत आहेत की वेगवेगळ्या मनोरंजन उपक्रम दाखवले जातात. आणि शेवटचं म्हणजे की संगणक क्षेत्र शिकवले जातात. त्यानंतर दुसरा प्रश्न होता की संगणकावर कोणकोणत्या गोष्टी करायला आवडतात. तर जवळपास 94% विद्यार्थ्यांनी खेळ खेळायला याला पसंती दिली आहे. हॅलो सर. हो, प्रोसेस सांगत आहे. मी जे प्रश्न केले होते प्रश्नावली, त्याच्या प्रश्नावलीचे निरीक्षण अर्थनिर्वचन सांगत आहे. हां, हो, प्रश्नावलीत सांगताचे प्रश्न जे काढले होते त्याचं अर्थ निरीक्षण आणि अर्थनिर्वचन. दुसरा प्रश्न होता संगणक कोणत्या गोष्टीवर करायला आवडतात. तर त्या विद्यार्थ्यांनी 94% विद्यार्थ्यांनी
खेळ खेळायला, फिल्म बघायला आणि गाणे ऐकायला आणि त्यानंतर खूपच कमी म्हणजेच खेळ खेळायला खेळ खेळायला फार कमी विद्यार्थ्यांना आवडतं. हॅलो सर. प्रश्नावलीचे उत्तर काय दिलेले त्या अपेक्षित नाही मला. प्रोसेस काय करेल ते सांगणं अपेक्षित आहे. हां, त्यासाठी या प्रश्नासाठी गुगल फॉर्म तयार केला आणि गुगल फॉर्म केल्यानंतर जवळपास 30 विद्यार्थ्यांकडून हे गुगल फॉर्म भरून घेतले शाळेतल्या आणि त्यांचे रिस्पॉन्स आले आणि त्यांचा रिस्पॉन्स साठी मी सध्या तुम्हाला दिसत नाही आहे, परंतु त्याचे गुगल फॉर्मवर वर्तुळ आलेखमध्ये त्यांचं इंटरप्रिटेशन झालेलं आहे. तर ते स्क्रीन शेअर नाही होते, दिसत नाही आहे. तर प्रत्येक प्रश्नाचं बिलकुल म्हणजे कलरमध्ये केलेलं आहे आणि त्याचं इंटरप्रिटेशन दाखवलेलं आहे आणि त्याचं प्रत्येकाच्या प्रश्नाचं निरीक्षण आणि अर्थनिर्वचन सुद्धा केलेलं आहे. तर आता हा जो प्रश्न होता, संगणकाविषयी तुमच्या शाळेत कोणत्या विषयाच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेला आहे, याला दिलेला आहे सगळ्यात जास्त म्हणजे 54% विद्यार्थी माहिती तंत्रज्ञान या विषयामध्ये समाविष्ट करण्यात आले असं सांगितलेलं आहे. तर 41% विद्यार्थ्यांनी कार्यानुभव या विषयामध्ये समाविष्ट असं सांगितलेलं आहे. तर उरलेले जे आहेत ते माहिती संप्रेषण या विषयामध्ये समाविष्ट झालेले असं सांगितलेलं आहे. असं मी प्रत्येक प्रश्नाचं इंटरप्रिटेशन केलेलं आहे. तिसरा प्रश्न आहे, चौथा प्रश्न आहे, तुमच्या शाळेत कोणत्याही इयत्तापासून संगणक अध्ययन करतात? तर या ठिकाणी वर्ग 5वी पासून तर वर्ग 5वी पासून या ठिकाणी विद्यार्थी संगणक हाताळण्यास सांगत आहेत. त्यानंतर काही विद्यार्थी 6वी पासून आहेत, त्याचा पर्सेंटेज कमी आहे. त्यानंतर 7वी पासून काही विद्यार्थी आहेत, त्याचा पर्सेंटेज 10% आहे. पुढचा प्रश्न आहे की तुमच्या शाळेत संगणक विषयाची परीक्षा होते का? तर या ठिकाणी जवळपास 50% विद्यार्थ्यांनी कधी कधी म्हटलेलं आहे, तर 12% विद्यार्थ्यांनी कधीच नाहीत, तर 37% विद्यार्थ्यांनी नेहमी परीक्षा होते सांगितलं आहे. यावरून असं लक्षात येते की संगणकाचे मूल्यमापन करण्याच्या बाबतीत तेवढे गांभीर्याने शाळा बघत नाही किंवा घेत नाही. 6वा प्रश्न आहे, परीक्षा घेत असल्यास खालील पैकी कोणत्या प्रकारे घेतली जाते? तर 31% विद्यार्थी सांगतात की 37% विद्यार्थी सांगतात की वरील सर्व म्हणजेच लेखी, तोंडी आणि प्रात्यक्षिकसह सर्व परीक्षा घेतल्या असं सांगतात. तर 14% विद्यार्थी प्रात्यक्षिकसह घेतात असं सांगतात. तर 16% विद्यार्थी तोंडी परीक्षा घेतात असं सांगत आहे. तर यावरून असं लक्षात येते की विद्यार्थ्यांचा कल हा प्रत्यक्षावर जास्त आहे. त्यानंतर 7वा प्रश्न आहे, शाळेत संगणक विषयावर गृहपाठ दिला जातो का? तर या ठिकाणी 54% विद्यार्थ्यांनी कधी कधी आणि सांगितलेलं आहे. तर 39% विद्यार्थ्यांनी नेहमी सांगितलेलं आहे. आणि हॅलो सर. प्रश्नाला उत्तर सांगू नका मला. प्रश्नावली घेतली, प्रश्नावली उतरली, निष्कर्ष आले एवढंच सांगा ना. प्रत्येक प्रश्न सांगायची गरज नाही ना मला. अच्छा. ओके सर. हो, तर अशा प्रकारे सगळे प्रश्न केलेले आहेत. त्याचं निरीक्षण अर्थनिर्वचन सांगतो. याचा संगणकावर आधारित गृहपाठ शाळेमध्ये दिला जात नाही. पुढचा प्रश्न 8वा आहे की तुम्ही खालीलपैकी संगणक संबंधी कोणता कोर्स केला आहे? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेलं आहे की विद्यार्थ्यांचं अर्थनिर्वचन असं झालं आहे की विद्यार्थ्यांनी संगणक आधारित कोर्स न केल्याचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांनी कोणत्याच प्रकारचं ज्ञान त्यांना नाही आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तुमच्या शाळेत संगणक विषयाची संबंधित पुस्तके ग्रंथालयामध्ये आहेत का? जवळपास 95% विद्यार्थ्यांनी त्याला उत्तर हो दिलेलं आहे. शाळेमध्ये पुस्तकं उपलब्ध आहेत. आणि शेवटचा प्रश्न म्हणजे तुमच्या शाळेत संगणकाची स्वतंत्र खोली आहे का? तर जवळपास 98% मुलांनी हो म्हटलेलं आहे. तर शाळेमध्ये संगणकाची खोली उपलब्ध आहे. तर या सर्वांना असा निष्कर्ष किंवा सारांश निघाला की विद्यार्थ्यांना संगणक विषयाची आवड आहे. संगणक संबंधीची पुस्तकं उपलब्ध असून त्यांचे वाचन विद्यार्थी करतात. संगणकासाठी आवश्यक स्वतंत्र जागा उपलब्ध आहे. अशा प्रकारचा या ठिकाणी निष्कर्ष निघालेला आहे सर. तर अशा प्रकारे तयार केला आहे सर.